बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात एसटी बसच्या अयोग्य वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी मलकापूर आगारातच प्रतिकात्मक शाळा भरवत अनोखे आंदोलन केले। अखेर या आंदोलनावर एसटी प्रशासनाला माघार घ्यावी लागली। मोताळा तालुक्यातील टाकळी घोडेकर येथील विद्यार्थ्यांना दररोज गावातून टाकळी फाट्यापर्यंत तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर पायपीट करावी लागते। मात्र तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मलकापूर पोपडी ही बस निघून जाते। यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शिवसेना उभाटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि पालकांनी मलकापूर आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रतिकात्मक शाळा भरवली। विद्यार्थ्यांसाठी सकाळी 8:30 आणि सायंकाळी 5:15च्या सुमारास बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली। योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। आज प्रत्यक्ष आज गाडी येईल तुमच्या गावात 100%। ती गाडी चालक वाहक ते स्वतः समस्या जाणतील किंवा गाडी पलटली नाही पलटली आपल्या गावाला 2-4 लोक राहते तिथं त्याची पण समस्या मध्ये अडचणी असेल कसं रोड आणखी करायचं आम्ही करून देतो असं काय अडचण नाही। गजानन बामंदे माझी कोली पोपडी बस हे खूप सकाळी 8 वाजेला येतं। आम्ही शाळेमध्ये आमची शाळा 11:15ला भरते। आम्हाला 3 तास शाळेमध्ये थांबावं लागते। आम्हाला 8ची बस 9:30ला गावात यायला पाहिजे आणि संध्याकाळची बस 5ला, कारण की आमचे संध्याकाळी शाळा 4:45ला सुटते आणि बस 3 वाजायलाच लागते। आमचे 2 पिरियड शाळेतले जातात। आम्हाला त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होते आहे। मोताळा तालुक्यातील टाकळी घोडेकर येथील हे विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग इथं आलेलो आहो। आम्ही 1 महिन्यापूर्वी एस टी महामंडळाला निवेदन दिलं होतं। टाकळी घोडेकर गावापर्यंत बस येते, 2 किलोमीटर बस आतमध्ये येत नसल्याचे आणि विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर पायी दप्तराचं ओझं घेऊन चालत यावं लागते आणि बसची वेळ सकाळी 7 वाजेची इथून लागण्याची आहे, 8 वाजता टाकळी घोडेकर फाट्यावर पोहोचण्याची आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना 3 तास अगोदर शाळेच्या 3 तास अगोदर इथं मलकापुरात यावं लागते। 3 तास शाळेत थांबून यांना 11 वाजता यांची शाळा भरते। दुपारची शाळा यांची 5 वाजता सुटते। बस इथं मलकापूर बसस्थानकावर 3 वाजता लागते। त्याच्यामुळे यांच्या शाळेच्या 2 तासिका गमावून यांचं शैक्षणिक नुकसान करून यांना इथं बसस्थानकावर बससाठी यावं लागते। त्याच्यामुळे आता आमची ही मागणी आहे की सकाळची बस फेरी ही 9 वाजेची इथून लागली पाहिजे, म्हणजे जेणेकरून 9:30ला ही टाकळी घोडेकर गावापर्यंत पोहोचेल आणि संध्याकाळची बस जी आहे ती 5 वाजता लागली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या 2 तासिका शाळेचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। आम्ही 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं, मात्र डेपो मॅनेजर यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आगार व्यवस्थापक यांच्या शाळेतच यांच्या कार्यालयातच शाळा भरवली आहे आणि आम्ही ही मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे आमच्या शिवसेना उभाटाच्या आंदोलनाच्या धास्तीने त्यांनी आजपासून बस चालू करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।